नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कापसाच्या भावात मागच्या काही दिवसांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. आता सरकारनं कापसावरचं आयात शुल्क काढलेलं आहे. असं असताना देखील कापसाच्या भावामध्ये वाढ दिसून येते. मग नेमकी ही वाढ कशामुळे दिसून येते? कापसामध्ये झालेली सुधारणा किंवा कापसाचा सध्याचा दर हा जेव्हा आपला नवीन कापूस बाजारात येईल तेव्हा टिकू शकतो का? तेव्हा हा दर बाजारामध्ये दिसू शकतो का? याची चर्चा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, जागतिक पातळीवर कापसाचं उत्पादन तसंच कापसाचा वापर कसा राहू शकतो, अंदाज काय सांगतात, याचा देखील आढावा आपण घेणार आहोत. सुरुवात करूया सध्याच्या कापसाच्या बाजारभावापासून. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यंदा देशातलं कापूस उत्पादन कमी झालं होतं. कापसाची गुणवत्ता देखील कमी झाली होती. त्यामुळं उद्योगांना कापूस अपुरा पडतो असं उद्योगांचं म्हणणं आहे. परंतु आपण जर बघितलं देशामध्ये कापसाचा पुरवठा आपल्याला बऱ्यापैकी दिसून येतोय. सध्याचा बाजारभाव आपल्याला 8,500 ते 9,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. तसं जर पाहिलं तर आपल्या शेतकऱ्यांचा कापूस सध्या बाजारामध्ये खूपच कमी प्रमाणात येतोय. तो कापूस देखील शेतकऱ्यांचा अगदी नगण्य आहे. त्यामध्ये व्यापाऱ्यांनी जो कापूस साठवून ठेवला होता त्याचं प्रमाण जास्त असल्याचं बाजार समित्यांमधले व्यापारी सांगतायत, म्हणजेच खरेदीदार सांगतायत. आता हे झालं आपल्या कच्च्या कापसाचं की ज्याच्यामध्ये आपला सरकीसोबत कापूस असतो. रुईचे जर आपण बाजारभाव पाहिले तर रुईच्या बाजारभावामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये वाढ दिसून आली आहे. आपल्या कच्च्या कापसाच्या म्हणजे जे आपला शेतकऱ्यांचा कापूस आहे त्याच्या भावामध्ये देखील वाढ दिसून आली होती. कापसाचा बाजारभाव आता मागच्या आठवड्यापर्यंत किंवा आपण जर 15 दिवसाचा विचार केला तर तोपर्यंत बाजारभावामध्ये आपल्याला घट दिसून आली होती. त्याचं महत्त्वाचं कारण होतं सरकारनं काढलेलं आयात शुल्क. सरकारनं 11% आयात शुल्क काढल्यानंतर सातत्यानं बाजारभावामध्ये घसरण दिसून येत होती. रुईचा भाव किंवा आपल्या कच्च्या कापसाचा भाव जो आपल्याला जवळपास 9,000 रुपयांपेक्षा देखील जास्त दिसून येत होता, 9,500 रुपयांपर्यंत देखील भाव गेला होता, तर तो कमी होऊन 8,500 देखील खाली आला होता. परंतु आता मागच्या आठवडाभरापासून कापूस बाजारामध्ये देखील सुधारणा दिसून येते. CCIनं देखील कापूस विक्रीच्या दरामध्ये वाढ केली आहे. याचं प्रामुख्यानं कारण दोन आहेत. एक तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव टिकून आहेत आणि दुसरं म्हणजे देशामध्ये कापसाची लागवड सध्या पिछाडीवर आहे. आधी आपण आंतरराष्ट्रीय बाजारातलं बघूयात की नेमका आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडामोडी घडतात. आता जेव्हा युद्ध सुरू झालं होतं त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा वाढलेला होता. गेले वर्षभर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव 65 सेंट प्रति पाऊंडपेक्षा कमीच होता. 65 सेंटच्या पुढे कापूस बाजारभाव खूपच कमी वेळा गेला होता, परंतु टिकला नाही. कापसाचा बाजारभाव सातत्याने दबावत होता. परंतु जसं युद्ध सुरू झालं कापूस बाजाराला आधार मिळाला आणि कापसाचा बाजारभाव हा 70 सेंटच्या पुढे निघाला. 80 सेंटच्या आसपास बाजारभाव गेल्यानंतर भारतामध्ये देखील चांगली सुधारणा दिसून आली होती. आपण जर मागच्या आठवडाभराचा विचार केला तर कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 75 ते 80 सेंटच्या आसपास खेळताना दिसतोय. आजचा बाजारभाव आपल्याला 77 सेंटच्या आसपास दिसून आला होता. मध्यंतरी कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कमी झाला होता. भारतानं आयात शुल्क काढल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आयात येईल अशी शक्यता त्यावेळी व्यक्त केली जात होती. परंतु आपण त्यावेळी आढावा घेतला होता की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव दबावत राहतील अशी परिस्थिती दिसत नाही. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव का टिकून आहेत त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एकतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक महत्त्वाच्या गोष्टीचा आधार मिळतो तो म्हणजे नवीन हंगामामध्ये म्हणजे 2026-27च्या हंगामात जागतिक कापूस उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा कृषी विभाग असेल म्हणजे USDA असेल किंवा इतर ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांनी जागतिक कापूस उत्पादन नव्या हंगामामध्ये कमी राहील असा अंदाज व्यक्त केला. यामध्ये अपवाद केवळ भारत ठरतोय असं दिसून येत आहे. म्हणजे या संस्थेच्या अंदाजामध्ये भारतातलं उत्पादन वाढेल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. कारण भारतामध्ये जेव्हा पाऊस कमी होतो तेव्हा कापसाची लागवड वाढण्याला मदत होते. शेतकरी कापूस पिकाकडे वळतात. कोरडवाहू भागामध्ये कापसाची लागवड वाढते असं उद्योगांचं म्हणणं आहे. परंतु यंदाची परिस्थिती आतापर्यंतची देखील आपल्याला थोडीशी वेगळी दिसते. त्यामुळे यंदा लागवड जरी झाली किंवा लागवड जरी वाढली तरी उत्पादन वाढेल याबद्दल आत्ताच काही सांगता येत नाही. बहुतांश अंदाज असे सांगतात की यंदा देशातलं उत्पादन कमीच होणार आहे. आपण जर आत्ता पावसाचे अंदाज बघितले शेतकऱ्यांचा मागच्या 2023 असेल, 2015 असेल किंवा 2019 असेल या वर्षातला एलिनो वर्षातला जर आपण अनुभव बघितला तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की उत्पादन कमी होत आहे. त्यामुळं या संस्थांनी ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांनी जरी अंदाज व्यक्त केला की भारतातलं उत्पादन वाढेल तरी देखील उत्पादन वाढेलच असं सध्या सांगता येत नाही. पहिल्यांदा लागवड वाढेल की नाही ते बघावं लागेल आणि त्यानंतर जर योग्य प्रमाणात पाऊस झाला तरच कापसाचं उत्पादन वाढेल. अन्यथा लागवड वाढून देखील फायदा होणार नाही, उत्पादन त्या प्रमाणात वाढणार नाही. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये याचा आधार मिळतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक पातळीवर कापसाचं उत्पादन कमीच राहणार आहे. त्यामध्ये
अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, चीन या पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, या सगळ्या देशांमधलं उत्पादन कमी राहील असे अंदाज या संस्थांचे आहेत. भारतातलं उत्पादन देखील कमी राहील हे आपल्या शेतकऱ्यांना चांगलंच माहिती आहे. याचा आधार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मिळतोय. त्यानंतर जे कापूस उत्पादक पट्टा आहे अमेरिकामधला, टेक्सास राज्यातला, तिथं देखील पावसामुळं काही ठिकाणी पावसाचा ताण मोठ्या प्रमाणात पडला होता. मध्यंतरी पाऊस झाला, त्याचा देखील पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराला सध्या आधार दिसून येतोय. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव टिकून असल्यामुळं आपल्या भारतात देखील त्याचा आधार मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव चांगला आहे. आता आपल्या देशामध्ये कापसाला उठाव चांगला आहे, त्यामुळं CCIने देखील कापूस खरेदीचा भाव वाढला आहे. कारण जो कापूस आयात होणार आहे त्याचा देखील भाव आपल्या देशामध्ये जास्तच पडणार आहे. CCIनं मागच्या काही दिवसांमध्ये कापूस विक्रीचा भाव खंडीमागं जवळपास 1100 रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळं कच्च्या कापसाचे म्हणजे जो आपला शेतकऱ्यांचा कापूस आहे त्या कापसाचे भाव देखील आपल्याला काही प्रमाणात सुधारताना दिसून आले आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस भावातली ही वाढ टिकून राहील का, हा मूळ आपला प्रश्न आहे. कारण सध्या आपल्या शेतकऱ्यांकडे कापूस नाही आहे. मग ह्या झालेल्या वाढीचा आपल्या शेतकऱ्यांना तसं पाहिलं तर सध्या फायदा नाही आहे. मग जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचा नवीन कापूस बाजारात येईल तेव्हा परिस्थिती काय राहू शकते हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता सध्या जी काही परिस्थिती आहे म्हणजे देशात कापसाचा उपलब्ध साठा असेल, आंतरराष्ट्रीय बाजारामधली परिस्थिती असेल, जागतिक पातळीवरचं कापसाचं उत्पादन असेल. आता जागतिक पातळीवरचं कापसाचं उत्पादन आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे, कारण केंद्र सरकारनं कापूस आयातीवरचं 11% शुल्क काढून ठेवलेलं आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कापूस दरामध्ये चढउतार कसे राहतात त्यानुसार आपल्या देशात होणारे आयात देखील ठरणार आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव सध्याच्या पातळीवरती टिकून राहिला तर आपल्या देशामध्ये देखील कापूसाची दर पातळी स्थिर राहण्यास मदत होईल. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेमध्येच आपल्याकडे देखील बाजारभाव राहू शकतो. आता देशातलं जर बोलायचं झालं तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता उद्योगाच्या काही संस्थांनी उत्पादन वाढण्याचा अंदाज जरी दिला असला तरी यंदाचं पावसाचं भाकीत बघता, अंदाज बघता उत्पादन वाढेलच असं म्हणता येत नाही किंवा अशी शक्यता खूपच कमी आहे. जर कापसाची लागवड जरी वाढली तरी उत्पादन वाढेल असं सांगता येत नाही, असं उद्योगातीलच काही जणांचं म्हणणं आहे. बहुतांश जण तर असे म्हणतायत किती लागवड वाढली आणि जर समजा पावसामध्ये मोठा खंड पडला, पाऊस हवामान विभागानं सांगितलं त्याप्रमाणे झाला तर मात्र कापसाचं उत्पादन कमी राहणार आहे. आपल्या शेतकऱ्यांचा अनुभव तर तो आहेच. एकंदरीत काय देशातलं उत्पादन यंदा देखील कमी राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी काही परिस्थिती आहे तिथं देखील कापसाचे बाजारभाव 75 सेंटच्या आसपास टिकून राहतील असा USDAचा अंदाज आहे. जर समजा अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया यांच्यामधलं उत्पादन खरंच कमी झालं, आणखीन कमी झालं तर मात्र आंतरराष्ट्रीय बाजाराला देखील आधार मिळेल आणि कापूस दर वाढीला मदत होईल असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. ही सगळी एकंदरीत परिस्थिती आपल्या देशामध्ये कापूस बाजाराला आधार देणारी ठरेल. आता सध्याची जी बाजारातली परिस्थिती आहे या परिस्थितीचा अंदाज घेऊन किंवा या आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊन अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की कापसाचा बाजारभाव आपल्याला सध्याच्या पातळीवर म्हणजे 8,500 रुपयांच्या आसपास दिसू शकतो. आता या पुढच्या टप्प्यामध्ये जर समजा सरकारनं आणखीन काही वेगळा निर्णय घेतला नाही किंवा जागतिक पातळीवर एखादं वेगळं संकट निर्माण झालं नाही की जसं मध्यंतरी युद्ध सुरू झालं त्याचा आपला कापसाला आधारच मिळाला, परंतु आणखी काही वेगळी परिस्थिती आली नाही तर मात्र ह्या अंदाजानुसार आपल्याला हमीभावाच्या आसपास कापसाचा भाव दिसू शकतो असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. मग यंदाचा हमीभाव किती आहे तर सरकारनं लांब धाग्याच्या कापसासाठी 8,667 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. आता या दरम्यान भाव पातळी राहण्याचं आणखीन एक कारण आहे. जर समजा बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव थोडे जरी कमी झाले तर CCIकडे आपला शेतकरी कापूस विकू शकतात आणि CCIचा खरेदीचा बाजारभाव हा 8,667 रुपये असेल. त्यामुळं यंदाच्या नवीन हंगामात जी काही एकंदरीत परिस्थिती आणि हमीभाव आहे याचा या दरम्यान बाजारभाव स्थिर राहण्यामध्ये मदत होईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला कापूस बाजारावर प्रामुख्यानं 2-3 घडामोडींचा परिणाम होताना दिसून येईल. ते म्हणजे एक तर देशातील पावसाचं प्रमाण आतापर्यंत आपण बघतोय की देशामध्ये कापसाची लागवड 25% कमी झालेली आहे. उत्तर भारतामध्ये देखील कापसाची लागवड यंदा कमी झालेली आहे. एकंदरीत भारतामध्ये देखील आतापर्यंत कापूस लागवड पिछाडीवर पडलेली आहे. अनेक कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळे निश्चितच लागवडी पिछाडीवरती आहेत. आता जर समजा पावसानं आणखीन ताण दिला, जर समजा 15 जुलैपर्यंत काही भागांमध्ये ज्या भागांमध्ये लागवडीयोग्य पाऊस होणार नाही तिथली कापसाची लागवड कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं पाऊस कसा होतो, कोणत्या पट्ट्यामध्ये कधी होतो, कापूस पिकासाठी पाऊस पोषक असेल का, परिस्थिती पोषक असेल का हे आपल्याला बघावं लागेल. त्यानुसार आपल्याला आपल्या देशातल्या बाजारावरती या सगळ्या घडामोडींचा परिणाम होताना दिसून येईल. आता पुढच्या टप्प्यांमध्ये ज्या ज्या टप्प्यांवरती बाजारभावावरती परिणाम होण्याची शक्यता असेल अशा कुठल्या घडामोडी घडत असेल की ज्यामुळे आपल्या कापसाचा बाजारभावावर परिणाम होईल त्यावेळी आपण या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतच राहू. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.